ज्या पद्धतीने फंड देण्यात आलेला आहे, काँग्रेसच्या नेत्यांनी असा आरोप केलेला आहे की कुठेतरी आम्हाला कमी फंड देण्यात आलेला आहे, तर आमच्या वरच्या 4 नेत्यांना सोडून खाली कुणालाच फंड देण्यात आलेला नाही. कुठेतरी दुटप्पी भूमिका ही सरकारची पाहायला मिळते. कसं पाहता? आपल्याला काही आपल्या आमदारांना काही फंड दिलाय का? बिलकुल दिलेला नाही. शिवसेनेच्या आमदारांना काही आमदारांना नाममात्र, परंतु जसं काँग्रेसच्या तरी 4 वरिष्ठ नेत्यांना दिला असं ते म्हणतात, परंतु शिवसेनेच्या तर आमच्या कोणत्याच लोकांना कोणत्याच प्रकारचा निधी दिलेला नाही. हा जनतेवरचा अन्याय, आमदारावरचा अन्याय नाही. हा आम्ही ज्या भागातून लोकप्रतिनिधित्व करतो त्या भागातील जनतेवरचा हा अन्याय आहे. त्या भागातील सगळ्या पक्षाला मानणारे लोक काही ना काही प्रमाणात असतात. तिथलं विकास रोखणं, या जनतेचा विकास रोखणं, त्या भागाचा विकास रोखणं, ते पाप हे सरकार, आताचं सरकार करतं. सर, दुसरीकडे पार्टी सारथीच्या एकूणच गोष्टीवरती काल ब्राह्मण समाजाने परशुराम महाविकास मंडळाची स्थापना केलेली आहे. अशोक चव्हाण म्हणतायत की अशी महामंडळं फक्त कागदावर आहेत. रोहित पवार म्हणतायत की राजकीय नेत्यांच्या पुनर्वसनासाठी अशी महामंडळं केली जात आहेत. कसं पाहता? हे पहा, आपल्यालाही माहिती असेल, मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नंतरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंडळ स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. अनेक वेगवेगळे मंडळ स्थापन झाले. त्याच्या आधी सुद्धा स्थापन झालेल्या मंडळांना कोणताही अधिकार नाही. फक्त एखादा व्यक्ती त्याच्यावर अध्यक्ष नेमला जातो, त्याला एखादा PA, एखादा सेक्रेटरी, एखादी गाडी आणि एखादं कॅबिन दिलं जातं. त्याच्यावरती या महामंडळाचं कोणते अस्तित्व राहत नाही आणि ही सत्यता अशोकराव चव्हाणांनी मांडलेली. मुख्यमंत्र्यांसहित दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार होते, मात्र आता हा दौरा रद्द झालेला आहे. सोमवारी अमित शहानी वेळ दिलेली आहे, आजची वेळ रद्द करून, कारण शनिवार रविवारी सुट्टी आली. वारंवार मुख्यमंत्री याचाच अर्थ दिल्लीचे लोक यांना किती प्रमाणात महत्त्व देतात हे कळतं. दिल्लीचे जे नेतृत्व आहे यांना किती महत्त्व देतात. महाराष्ट्रातले अतिशय प्राधान्याचे प्रश्न आहेत. इथेनॉलचा प्रश्न आहे, कांद्याच्या निर्यात बंदीवर जो निर्णय घेतला सरकारने तो प्रश्न आहे. असे प्रश्न या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला, कारखानदारीला, त्याचप्रमाणे मला असं वाटतं शेतकऱ्यांना एक मोठ्या प्रमाणावर घातक हे निर्णय झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सरकारने याबाबतीत निर्णय घेतले पाहिजे, केंद्राची मदत घेतली पाहिजे. पण हा निर्णय होऊन 8 दिवस झाले. पहिल्या दिवशीपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्राशी चर्चा चालू आहे. आम्ही पियुष गोयलांना भेटलो, अमित शहाना भेटणार आहे. तुम्हाला साधी वेळ देत नाही. ही तुमची आता शब्द मला वाटतं कॅमेऱ्यासमोर वापरणं योग्य नाही. मराठा आरक्षण या संदर्भात अद्याप सरकारकडनं मांडण्यात आलेली नाहीये. दोन्हीही महत्वाचे विषय आहेत. हे पहा, सरकारने सुरुवातीला आम्ही हा प्रश्न उपस्थित केला, अजून याच्यावर चर्चा चालू आहे. सरकारला याच्यावर निवेदन करायचं आहे. पण तो अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि कालच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अहवाल बाहेर आलेला आहे. 2000च्या वर आत्महत्या 1 जानेवारीपासून आतापर्यंत झालेल्या आहे. मला असं वाटतं आपण हा महाराष्ट्र ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड ओढला होता, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो, त्या महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची दुर्दैवी स्थिती आहे. अशी असताना अवकाळी आणि गारपिटीमुळे सरकारने अजून कोणत्या मदतीची घोषणा केली नाही. कोणती मदत देईल सरकार असं वाटत नाही. उलट 10,000 कोटीचा आकडा सरकार जाहीर करतं. याच्यातले फक्त 3-3.5 कोटी रुपये, 4,000 जास्त आहे तर 3,500 कोटी सरकारने वितरित केले. बाकी कोणताही निधी वितरित केला नाही. सरकार शेतकऱ्याच्या विषयी खोटी भूमिका घेत आहे, खोटारडी भूमिका घेत आहे. शेतकऱ्याचं हित सरकार कुठंच साधत नाही. पण हा विषय घेऊन आम्ही या अधिवेशनात पुन्हा एकदा ताकदीने लढा देणार आहोत. 24 तारखेची डेडलाईन जवळ येते मराठा आरक्षणाची. अजूनही कुठेही मराठा आरक्षण संदर्भात पावलं उचलली जात नाही. पण मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने ज्या भूमिका जाहीर केल्या, खरं तर विधिमंडळाने याच्यावर निर्णय जाहीर केलेला आहे. आता याच्यावर दोन्ही सभागृहात चर्चा चालू आहे. मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे, हे आंदोलन मागे घेताना सरकारने 24 डिसेंबरची मुदत दिलेली आहे. आज आता मला वाटतं 15 डिसेंबर आहे. 5 आणि 4 9 दिवस बाकी आहेत. या 9 दिवसात सरकार काय अजितदादाचा शब्द दिवे लावणार हे आपण पाहू. एक शिवसेना आमदार पत्र प्रकरणी आता 20 तारखेपर्यंत अंतिम सुनावणी पार पडेल, मात्र निकाल लावण्यासाठी आणखी 3 आठवड्यांची मुदतवाढ मागितलेली, कारण 34 याचिका आहेत या प्रकरणामध्ये. तर वेळ काढूपणा आहे की खरंच हे पण मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाने जे 31 डिसेंबरची मुदत दिलेली आहे
या 31 डिसेंबरच्या आत अध्यक्षांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे. वारंवार मुदतवाढ घेत होते ते, म्हणूनच 31 डिसेंबरची मर्यादा सुप्रीम कोर्टानं आखून दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्या पद्धतीनं अध्यक्षांना वागावंच लागेल, निर्णय घ्यावा लागेल. दानवे साहेब, राज्यातल्या महामार्गांवरचे जे रस्ते आहेत ते गुळगुळीत करण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं. मात्र याच रस्त्यांवरती जवळपास 1004 ब्लॅक स्पॉट सापडलेले आहेत, तर दुसरीकडे 300हून अधिक मृत्यू हे एका वर्षात म्हणजे 2022 ते 2023 मध्ये झालेले आहेत. किती गांभीर्याने आपण ही बाब मला असं वाटतं आकडा ब्लॅक स्पॉटचा 1004 ने 1400चा आहे. जवळपास 1400 ब्लॅक स्पॉट या महाराष्ट्रात आहे. हे ब्लॅक स्पॉट याच्यासाठी करत असतात की हळूहळू हे 1400चे 1200 व्हावे, 1200चे 1100 व्हावे, 1100चे 1000 व्हावे, 1100 अशी एक सिस्टीम असते खऱ्या अर्थानं प्रशासनात. परंतु हे वाढत जाते, याची संख्या कमी होत नाही. मला वाटतं हे सरकारचं, या परिवहन विभागाचं, रस्तेच्या विभागाचं, PWD विभागाचं हे अपयश आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.